हा ब्लॉग तुमच्यापर्यंत पोहोचूनच गेलाय, मग काय सप्तशृंगी मातेचं दर्शनच घेऊन जा. तर नमस्कार मित्रांनो, मी तुमच्या सर्वांचा लाडका हर्ष चव्हाण. तर मित्रांनो, आम्ही साकोऱ्यामध्ये तर पोहोचून गेलो होतो आणि थोडं पुढे गेल्यानंतर आपल्या सप्तशृंगी मातेचं मंदिर पण दिसायला लागून गेलं होतं. माझ्या मित्रांच्या आणि माझ्या पायांना आली होती सूज, रस्त्यावरून वाटत होते वो पाणी पाऊस. मग काय आम्ही डायरेक्ट नॉनस्टॉप चालतच होतो वो. त्यानंतर आम्ही पोहोचून गेलो डायरेक्ट नांदुरीच्या कृषी मार्केट जवळ. आता तुम्ही म्हणणार बाकीचे मित्र का बरं घेत नाही, तर बाकीचे मित्र पुढे निघून गेले आणि मी आणि लोकेश मागेच होतो. मग काय आपल्या सप्तशृंगी मातेचं गड पण एकदम जवळ राहिला होता वो. वणीगडाची पाठी पाहून माझं मन डायरेक्ट म्हणायला लागलं. सर्व भाविक ज्या रस्त्याने पायी पायी जात होते त्याच रस्त्याने आम्ही पण पायी पायी चाललो होतो भाऊ. पहिली पायरीचा पाय पडून घेतला, निघालो. आपले सर्व मित्र मागे होते, पण हर्ष चव्हाण तर एकदम टॉपला होता भाऊ, कारण की सप्तशृंगी मातीची साथ आणि ब्लॉगिंगची पॉवर पण आहे आपल्या सोबत. तर जयशंकर मित्रांनो, वरती जायचं अजून बरंच बाकी होतं, तरी हर्ष चव्हाण काही हिंमत हारली नाही भाऊ, कारण की मित्र मागून येतच होते. आम्ही थोडा वेळ आराम करून घेतला, निघालो डायरेक्ट. आम्ही हा घाट चढतो. या घाटाचा जर कोणाला अनुभव असेल तर त्यांनी या घाटाचं नाव कमेंट मध्ये नक्की सांगा बरं का. आणि आपला मित्र लोकेश तर डायरेक्ट पळत होता भाऊ घाटावर. मग काय नारळ वगैरे घेऊन घेतलं, डायरेक्ट निघालो सप्तशृंगी मातेचं दर्शन करायला. आणि दर्शन करायला गेलो तेव्हा तर गर्दी खूप होती व मग काय त्या गर्दीमध्ये हर्ष चव्हाण पण होता. मग काय एवढी गर्दी असल्यावर पण हर्ष चव्हाण दर्शन करूनच घेतलं. एवढी गर्दी असूनही आपल्या सप्तशृंगी मातेचा मी शूट केलेला आहे आणि तो शूट उद्याच्या ब्लॉग मधील. उद्याचा ब्लॉग बघण्यासाठी हर्ष चव्हाणला फॉलो करून घ्या.